कधी-कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन मिळवण्याची गरज असते. काही जुन्या गोष्टी सोडून देण्याची गरज असते. आपण सतत विचार करत असतो, मला आयुष्यात काय मिळवायचंय? कुठे पोहोचायचंय? माझं आयुष्य कसं बदलणार? पण आपण स्वतःला एक प्रश्न फार कमी वेळा विचारतो. आयुष्यात पुढे जाण्यापासून मला नेमकं काय थांबवतंय? आपल्याकडे कदाचित क्षमतांची कमतरता नाहीये. आपल्याकडे वेळही आहे, संधीही आहे. पण काही विचार, काही सवयी, काही नाती, काही जुन्या गोष्टी आपण इतक्या घट्ट धरून ठेवलेल्या असतात, की नवीन आयुष्याला आपण आपल्या आयुष्यात जागाच देत नाही. म्हणून आज आपण अशा 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल, तर हळू सोडायला हव्यात. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. पहिली गोष्ट आपल्याला सोडायची आहे ती म्हणजे सतत भूतकाळात जगणं. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण तो आपलं घर बनायला नको. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. 90% गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नाही घडत. काही नाती तुटतात, काही माणसं दूर जातात, काही निर्णय चुकीचे ठरतात, काही संधी हातातून निघून जातात, काही स्वप्न अपूर्ण राहतात. आणि मग आपण वर्तमानात जगत असलो तरी मन मात्र सतत मागे फिरत असतं. त्यावेळी मी असं केलं असतं तर, मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता तर, ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आलीच नसती तर, माझ्याकडून ती चूक झालीच नसती तर, अशा विचारांमध्ये आपण वर्तमानातल्या असंख्य सुंदर क्षणांना गमावून बसतो. भूतकाळ बदलता नाही येत, पण भूतकाळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्की बदलता येतो. तुमच्यासोबत जे घडलं ते तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. पण ते संपूर्ण आयुष्य नाहीये ना. आपल्या एका चुकीमुळे आपण चुकीचे व्यक्ती होत नाही. एखाद्या अपयशामुळे आपलं सगळं आयुष्य अपयशी नाही ठरत. एखाद्या नात्याच्या शेवटामुळे आपलं आयुष्य थोडी ना संपतंय. काही गोष्टी संपतात कारण त्या पुढच्या प्रवासासाठी अनावश्यक असतात. म्हणून भूतकाळाला दोष देण्यापेक्षा त्याच्याकडून शिकायला सुरुवात करा. स्वतःला विचारूयात, या अनुभवामुळं मला काय मिळालं? मी काय शिकले? आणि मग त्या शिकवणीला सोबत घ्या, पण वेदनेला कायमचं दूर करा. आपल्याला प्रत्येकाला खुश करण्याची सवय सोडून द्यायची आहे. आपण सगळेजण आयुष्याचा एक मोठा भाग आहे ना, इतरांना खुश करण्यात घालवत असतो. कोणाला काय वाटेल? कोणी माझ्याबद्दल वाईट बोलू नये, कोणी माझ्यावर नाराज होऊ नये, सगळ्यांना माझं वागणं आवडायला हवं आणि मग हळू आपण स्वतःला विसरतो. आपण काय करू इच्छितो? आपल्याला काय आवडतं? आपल्याला काय नको आहे? आपल्या मर्यादा काय आहेत? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःलाच माहिती नसतात ना, कारण आपण सतत दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार जगत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवूया. आपण कितीही चांगले असलो, तरी प्रत्येकाला आवडूच असं नाहीये. तुम्ही एखादा निर्णय घेतला तर कोणाला तो चुकीचा वाटेल. तुम्ही शांत राहिलात तर कोणाला तुमचा ॲटिट्यूड दिसेल. तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात तर कोणाला तुम्ही स्वार्थी वाटाल. म्हणून प्रत्येकाच्या मताला आपल्या आयुष्याचा निर्णय बनवू द्यायचा नाहीये. याचा अर्थ आपण इतरांचा अनादर करायचा आहे का? अजिबात नाही. आदर करूयात, पण स्वतःचा त्याग करून नाही. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना जर आपण स्वतःच आयुष्य जगणं विसरत असू, तर इथं थांबूयात आता आणि स्वतःला पुन्हा एक प्रश्न विचारूयात. मी हे खरंच माझ्या इच्छेने करतीये का? की फक्त लोक काय म्हणतील म्हणून करतीये? हा प्रश्न आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोडायची आहे. ती म्हणजे स्वतःची तुलना सतत इतरांशी करणं सोडूयात. तुलना केल्यामुळं आपण आनंदी आणि आत्मविश्वासू राहूच शकत नाही. कोणीतरी आपल्यापेक्षा पुढे गेलं, की आपल्याला वाटतं मी मागे आहे. कोणीतरी घर घेतलं, कोणीतरी व्यवसाय सुरू केला,
कोणीतरी परदेशात गेलं, कोणाचं तरी लग्न झालं, कोणाला तरी मूल झालं, कोणाचं करिअर चांगलं झालं आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे कमीपणाने पाहायला सुरुवात करतो. पण आपण ज्याच्याशी स्वतःची तुलना करतोय, त्यांचा संपूर्ण प्रवास आपल्याला अजिबात माहिती नाही. तुम्हाला त्याचं आजचं दिसतंय, पण त्याच्या मागची खूप वर्ष नाही दिसत. त्याच्या मागची अनेक वर्ष त्याने अपयशात घालवलेली असतात. आणि म्हणून दुसऱ्याच्या चॅप्टर 10 शी तुमच्या चॅप्टर 3 ची तुलना अजिबात करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची वेळ वेगळी आहे, तुमची परिस्थिती वेगळी आहे, तुमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. तुम्हाला कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं व्हायची गरज आहे इतकंच. काल आपण जिथे होतो, आज आपण तिथून एक पाऊल पुढे असू, तर नक्कीच आपण प्रगती केली आहे. म्हणून दुसऱ्यांकडे पाहून स्वतःला कमी लेखण्याऐवजी स्वतःकडे पाहूयात आणि पुन्हा एक स्वतःला प्रश्न विचारूयात, की कालच्या माझ्यापेक्षा आज मी काय शिकलो? स्वतःसोबत केलेली ही तुलना आपल्याला तोडणार नाही, तर ती आपल्याला घडवणार आहे. चौथी सवय, चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या लोकांना धरून ठेवणं आपण सोडूया. आयुष्यात काही गोष्टी आपल्यासाठी योग्य नसतात. हे आपल्याला आतून माहिती असतं. एखादं नातं, एखादी सवय, एखादं वातावरण, एखादा विचार करण्याची पद्धत किंवा एखादी अशी व्यक्ती जिच्यामुळे आपण सतत स्वतःबद्दल शंका घेऊ लागतो. पण आपण त्या गोष्टी सोडत नाही. का बरं? कारण आपल्याला सवय झालेली असते. कधी-कधी आपल्याला त्रास देणारी गोष्ट ही परिचित असल्यामुळं आपल्याला ती सुरक्षित वाटते. पण ती ओळखीची असणं आणि योग्य असणं या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. फक्त एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप वर्षापासून आहे, म्हणून ती आपल्या पुढच्या प्रवासातही असायला हवी असं नाहीये ना. काही लोक तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येतात, तर काही लोक काही काळासाठी येतात आणि काही लोक तुम्हाला काहीतरी शिकवून पुढे निघून जातात. प्रत्येक नातं टिकवणं ही शहाणपणाची खूण नाहीये. कधी-कधी योग्य अंतर ठेवणंही आवश्यक असतं. लक्षात ठेवा, भावनिक अंतर म्हणजे द्वेष नाही. तुम्ही कोणावर राग न ठेवताही त्यांच्यापासून अंतर ठेवू शकता बरं का. आपण कोणाला तरी माफ करू शकतो, पण पुन्हा त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत. ते आवश्यकही नाहीये. आपल्या मानसिक शांततेची किंमत सगळ्यात मोठी आहे. सतत मागे खेचणाऱ्या गोष्टी ओळखूयात आणि पुन्हा एक प्रश्न स्वतःला विचारूयात, ही गोष्ट माझ्या आयुष्यात मला पुढे नेत आहे की मागं खेचत आहे? आणि याचं उत्तर प्रामाणिकपणे लिहायचं आहे. साऱ्याच प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे लिहायची आहेत. 5वी गोष्ट, मी नाही करू शकत हा विचार सोडूयात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपण अनेकदा परिस्थितीमुळे थांबत नाही, तर स्वतःबद्दल तयार केलेल्या एखाद्या छोट्या विश्वासामुळे थांबतो. माझ्याकडून होणार नाही, माझ्यात एवढी क्षमताच नाहीये, माझं वय झालंय, माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझं नशीबच खराब. मी आधीही प्रयत्न केला आहे, पण जमलं नाही. हे असे विचार वास्तव आहेत, की आपल्या मनाने तयार केलेल्या मर्यादा. एकदा विचारा बरं स्वतःला. हो, प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपल्याप्रमाणे होईलच असं नाही. पण काही गोष्टी कठीण असतील, काहींना वेळ लागेल, काही वेळेला अपयश येईल. माझ्याकडून होणार नाही, हा निर्णय प्रयत्न करण्याआधीच घेतला, तर आपण स्वतःला संधीच देत नाही आणि म्हणून मी करू शकत नाही याऐवजी मी करू शकतो हे म्हणायला शिकूयात. मला जमत नाही याऐवजी मी अजून शिकलेले नाही, माझं आयुष्य बदलणार नाही याऐवजी मी आजपासून छोटा बदल करू शकते. आपल्याला संपूर्ण आयुष्य एका दिवसात बदलायचं नाहीये. फक्त हे असे छोटे-छोटे बदल आपल्या वाक्यांमधले आपल्याला करायचे आहेत. एक छोटी सवय बदलूयात, चुकीचा विचार ओळखूयात, एक अनावश्यक गोष्ट सोडूयात, एक अर्थपूर्ण काम सुरू करूयात आणि हळू-हळू आपलं आयुष्य बदलताना आपल्याला जाणवेल. म्हणून पुन्हा एकदा त्या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि जे काही प्रश्न आज मी व्हिडिओमध्ये विचारलेले आहेत, त्याची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. लक्षात घेऊयात, काहीतरी नवीन मिळवण्यापेक्षा काहीतरी अनावश्यक सोडणं कधी-कधी जास्त मोठा बदल घडवतं. स्वतःला बदलण्यासाठी, समजून घेण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा.